जय हिंद फ्रेंड्स. फर्स्ट टाईम MPSC जे आहे बऱ्याच दिवसानंतर लॉकडाऊननंतर ती त्याच्या राईट ट्रॅकवर म्हणजे 23 जानेवारी 2022ला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली तर त्यामध्ये तो ट्रेंड दिसतो. आणि हा ट्रेंड लक्षात घेऊनच आता समोरच्या 2022मधल्या परीक्षा काय करायच्या, अटॅक करायच्या. आता या राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022ला जी झाली तर यामधला संविधानाच्या विषयावर जे आहे आपण चर्चा करू. आता चर्चा करण्याच्या अगोदर मी जे आहे टेस्ट सिरीजमध्ये बरेचसे तुम्हाला लेक्चर शेअर केलेले आहे. त्यामध्ये अभ्यास करत असताना प्लीज जे आहे ट्रेंडनुसार अभ्यास करा. ट्रेंडनुसार कम्प्लीट प्रेडिक्टेबल आहे, ठीक आहे, कम्प्लिटली प्रेडिक्टेबल आहे. मी म्हणजे हे लक्षात घ्या. आता तुम्ही नेक्स्ट अभ्यास तुम्ही करत आहे तर त्या नेक्स्ट अभ्यास करत असताना ट्रेंड कसा असतो, कोणतीही आता ही जी आहे ही परीक्षा ट्रेंडनुसार चालत असते, ट्रेंडनुसार. मग ट्रेंडमध्ये आता तुम्ही काय करायला पाहिजे की आता सर्वात पहिले काय करायला पाहिजे की हा जो राज्यसेवा पूर्व परीक्षा जो पेपर झाला, ठीक आहे, म्हणजे जे 2021 आणि 22मध्ये जे पेपर्स होतील, ठीक आहे, MPSCचे जेवढे काही पेपर असेल, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, मेन्सचे जरी असेल तर की समोर ठेवून काय केले पाहिजे, सॉल्व करून ठेवले पाहिजे. कारण MPSC म्हणजे अभ्यास नसते मित्रांनो. MPSC म्हणजे काय असते, MCQज असते, ठीक आहे. MCQ म्हणजे कुठंतरी सांगितलं की विधान परिषदचं 50 वर्ष पूर्ण झाले, जे आहे 1987ला 50 वर्ष पूर्ण झाले. उपराष्ट्रपती जे आहे आले होते, शंकरदयाल शर्मा तेव्हा होते. तर ते असं जे कुठंतरी वाचलेलं एखादा MCQ सॉल्व केलेला असते, तो MCQ जमलं असं असतं ना. त्याच्यामुळे जे आहे की झालेले प्रश्न काय करायचे, सॉल्व करून घ्यायचे. हा पहिला प्रयत्न तुमचा हा असला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जे आहे की चालू घडामोडी 3-4 मित्र मिळून ज्यांना चालू घडामोडी घेऊन बसलं पाहिजे सब्जेक्टनुसार असं, ठीक आहे. संविधानाचं म्हणजे 3-4 मित्र रूममध्ये बसले छानपैकी, मस्त संविधान घेतलं, अर्थव्यवस्था घेतली, एकाने एक दिवस अवॉर्ड घेतले, असे घेऊन बसलं पाहिजे. आणि त्याची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजे जे आहे पारंपरिक आणि चालू घडामोडीमध्ये काय बदल झाला आणि पारंपरिक त्यात काय आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जे आहे आता राज्यसेवेची टेस्ट सिरीज झाली सर, त्याच्यात मी सर्वच गोष्टी सांगितलेल्या आहे सर्व. की पहिले सांगितलं की पहिलाच प्रश्न जे आहे 105व्या घटनादुरुस्तीवर टाकला. 105 आणि 102वी घटनादुरुस्तीमध्ये काय कन्फ्युजन आहे, ठीक आहे, असं त्याच्यावर प्रश्न टाकला मी, ठीक आहे. मग त्यामध्ये त्याचा पारंपरिक भाग घेतला आणि चालूही घेतला, ठीक आहे, पेपरमध्ये कव्हर केला. तर तो लगेच त्यांनी प्रश्न विचारला की 105वी जी घटनादुरुस्ती झाली 2021मध्ये, ठीक आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, SCBC, OBC बद्दल नाही आहे, फक्त SCBC आहे. तर ती किती आर्टिकलमध्ये बदल करण्यात आला, किती आर्टिकलमध्ये, तर ते 3 आर्टिकलमध्ये बदल करण्यात आला. म्हणजे त्याचा चालू आणि पारंपरिक दोन्ही गोष्टी काय करायच्या, पाहून घ्यायच्या. विधान परिषद खूप जास्त न्यूजमध्ये आहे, लगेच विधान परिषद काढायची, तिची पूर्ण पार्श्वभूमी काय करायची, लगेच बसून काय करायची, पाठ करून टाकायची. म्हणजे पारंपरिक भागही चांगला करायचा आणि चालू भागही चांगला करायचा, हा एक भाग करायचा. आणि जे आहे, ठीक आहे, सोबत जेवढे काही आता जी परीक्षा तुम्ही देता त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षे सर्व पेपर सॉल्व केले पाहिजे. कारण की आज कोणत्याही पूर्व परीक्षेला ज्यांना मेन्सचा टच आहे, मेन्सचा, त्यामुळे मेन्सचे प्रश्न जे आहे ना सॉल्व, तर ॲटलिस्ट जे आलेले प्रश्न आहे तेवढे तरी काय केले पाहिजे, सॉल्व करून गेलं पाहिजे, ठीक आहे. हा भाग जे आहे थोडा अभ्यास करताना येणारी जी कंबाईंड आहे त्या दृष्टिकोनातून काय करा, प्लीज लक्षात घ्या. आणि चालू घडामोडीला अनुसरून यामध्ये खूप सारे प्रश्न आहे, ठीक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो भूगोलामध्ये अँथ्रोपोसिन नावाचा हा एक शब्द होता न्यूजमध्ये, अँथ्रोपोसिन. आणि त्याच्यावर मी पूर्ण बॅचला ज्यांना म्हणजे भूगोलामध्ये जे जिओलॉजिकल कॅलेंडर जे आहे त्याच्यावर जे आहे होलोसिन नंतर अँथ्रोपोसिन येतं. म्हणजे आताचा काळ अँथ्रोपोसिन काळ आहे असं त्याला नाव द्यावं असं चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये होतं. मग मी सर्वांना सांगितलं की अँथ्रोपोसिन असा असतो, हा असतो, सर्व सांगितलं. त्याच्यावर यावेळेस त्यांनी 3 प्रश्न टाकले, ठीक आहे. आता तो काही एवढा काही खास शब्द नाही आहे असं की 3 प्रश्न एवढं वेटेज आहे त्याला, पण त्यांनी 3 प्रश्न टाकले यावेळेस. त्याचे 2 प्रश्न तर मी 100% सांगितले होते, फक्त तिसराही प्रश्न जवळपास सांगितला होता. फक्त जे आहे ज्यांनी तो शब्द कॉइन केला ते कोणत्या देशाचे होते एवढंच फक्त माझं राहून गेलं तेवढं, ठीक आहे. म्हणजे चालू घडामोडी जे आहे, आता तो भूगोलातनं जे आहे एका चिल्लर टॉपिकवर त्यांनी 3 प्रश्न टाकले. भूगोलामधला टॉपिक आहे तो, ठीक आहे, पण चालू घडामोडीच्या अनुषंगाने तो प्रश्न आला. मग 3 प्रश्न एका शब्दावर शोभत नाही त्या म्हणजे त्याला एवढं क्रेडिट द्यायला. परंतु त्यांनी जे आहे विचारलं, ठीक आहे, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु चालू घडामोडी ज्यामध्ये काय असतं की आपल्याला प्रिडिक्ट करता येतं, सोपं होऊन जातं. MPSC खूप जास्तही हार्ड नाही आहे आणि खूप जास्त इझी नाही आहे, ठीक आहे. इझी तर मुळीच नाही आहे, पण खूप जास्तही हार्ड नका करू. आपलं जे आहे की गोला बरोबर आला पाहिजे. नॉलेज आहे नाही हे नाही महत्त्वाचं आहे, गोला काय आला पाहिजे बरोबर. म्हणून तेवढे गोले जे आहे तेवढे क्वेश्चन काय केले पाहिजे, सॉल्व करून पाहिले पाहिजे, हे लक्षात घ्या. मग त्या दृष्टिकोनात आपण जे आहे संविधानाची जी टेस्ट आहे त्यात 15 क्वेश्चन दिसतात, तर ॲव्हरेज क्वेश्चन्स आहे, ठीक आहे. ॲव्हरेज क्वेश्चन आहे, त्यातला 1/3 भाग जे आहे प्युअरली करंट आहे, ठीक आहे. 15पैकी 5 प्रश्न हे प्युअरली करंट आहे आणि बाकीचे जे 5 प्रश्न आहे तर ते चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून ते प्रश्न परीक्षेला आलेले आहे.
म्हणजे चालू घडामोडी तुम्हाला 50%पेक्षा जास्त पेपर काय करते, प्रिडिक्ट करून देते. आणि तो पेपर असा असतो की तो इतरांना जमत नसतो, जो तुम्हाला जमण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. हे लक्षात घ्या. तर एनिवे, तर पहिला प्रश्न जो आहे की 71 हा जो प्रश्न जो आहे कशावर आहे, ऑर्डिनरी विधेयकावर आहे. म्हणजे सर्वसाधारण विधेयक. ऑर्डिनरी विधेयक म्हणजे सर्वसाधारण विधेयक कोणते असतात. आता तर लक्षात घ्या, सर्वसाधारण विधेयक जे असे विधेयक असतात की जे विधेयक राज्यसभा व लोकसभेमध्ये दोघांनाही समान अधिकार असतो. ठीक आहे, दोघांनाही काय असतो, समान अधिकार असतो. साध्या बहुमताने पारित करावे लागतात. ठीक आहे, साध्या बहुमताने दोन्ही सभागृह म्हणजे ऑर्डिनरी बिल्समध्ये राज्यसभा लोकसभा या दोघांनाही काय असते, समान अधिकार. मग आता समान अधिकार जे आहे, परंतु बहुमत कोणतं असलं पाहिजे, साधं बहुमत असलं पाहिजे. त्यावर संयुक्त बैठक बोलावता आली पाहिजे आर्टिकल 108 अंतर्गत. ठीक आहे. मग आता जे आहे जनरली जर बिल्स आपण जर समजा डिवाईड केले तर जे आहे एक ऑर्डिनरी बिल्स आहे. ठीक आहे, ऑर्डिनरी ज्याला आपण काय म्हणतो की सर्वसाधारण विधेयक, की राज्यसभा आणि लोकसभेला अधिकार काय असते, समान असते. राज्यसभा लोकसभेला कोणत्याही सभागृहामध्ये इंट्रोड्यूस करता येते. दोन्ही याच्यामध्ये साधं बहुमत लागते. दोघांनाही समान अधिकार आहे. दोघांमध्ये जर वाद निर्माण झाला तर संयुक्त बैठक बोलावता येते. असं सर्व. मग आता जे आहे कोणते बिल ऑर्डिनरी, मग नेक्स्ट टाइम असा प्रश्न येऊ शकतो. आता बघा हा प्रश्न आला ना ऑर्डिनरी बिल, मग ऑर्डिनरी बिलचा काय करायचा, पोस्टमार्टम करून टाकायचं. ऑर्डिनरी बिल कशाला म्हणतात, कोणते बिल आहे ऑर्डिनरी बिल. ठीक आहे, तर कोणते बिल नाही आहे हे पाहून ठेवायचं. उरलं तर असतेच ना. मग आता एक सिंपल सांगतो, जे आहे फायनान्शियल बिल असतात. ठीक आहे, फायनान्शियल बिल. आता जे आहे फायनान्शियल बिल, आता फायनान्शियल बिलमध्येच जे आहे, ठीक आहे, सर्वच बिलला फायनान्शियल बिल लक्षात घ्या. फायनान्शियल बिल जे आहे ना, तर फायनान्शियल बिल, मनी बिलला काय म्हणतात, फायनान्शियल बिल. परंतु सर्व फायनान्शियल बिल मनी बिल नसतात. त्यानंतर फायनान्शियल बिल टाईप 1 आणि फायनान्शियल बिल टाईप 2, वित्तीय विधेयक प्रकार पहिला, वित्तीय विधेयक प्रकार दुसरा. ठीक आहे, त्यानंतर जे आहे घटना दुरुस्ती विधेयक. ठीक आहे, घटना दुरुस्ती विधेयक आर्टिकल 368 अंतर्गत. तर हे जे आहे विधेयकाचे प्रकार आहे. मग आता तुम्हाला परीक्षेला पुढच्या वेळेस प्रश्न परीक्षेला येऊन जाईल की जे आहे कोणतं विधेयक जे आहे आपलं ऑर्डिनरी बिल नाही आहे, तर हे ऑर्डिनरी बिल येणार नाही, हे ऑर्डिनरी बिल येणार नाही. ठीक आहे, कारण की इथं राज्यसभा लोकसभा इक्वल नाही आहे. ठीक आहे, इथं राज्यसभा लोकसभा इक्वल आहे, परंतु इथं संयुक्त बैठक, घटना दुरुस्ती विधेयकावर संयुक्त बैठक बोलावता येत नाही. परंतु ऑर्डिनरी बिलवर संयुक्त बैठक काय करता येते, बोलावता येते. जॉईंट सिटिंग आर्टिकल 108. ठीक आहे, बोलावता येते. म्हणून जे आहे की राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक जे आहे संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. म्हणजे ऑर्डिनरी बिलमध्ये दुसरा आणखी एक क्रायटेरिया आला की त्याला जे आहे राष्ट्रपती पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. हे बिल जे आहे मनी बिल आणि जे आहे घटना दुरुस्ती विधेयक हे जे आहे तर पुनर्विचारासाठी परत नाही पाठवू शकत. पुनर्विचार हा जो कन्सेप्ट आहे, ठीक आहे, आता पुनर्विचार दिसते. तर पुनर्विचार बघा कसा आहे की आपण आर्टिकल 74 जे राष्ट्रपतीसाठी आहे, ठीक आहे, राष्ट्रपतीचा सल्ला, तर त्यामध्ये पुनर्विचार हा संकल्पना जी आपण ॲड केलेली आहे, तर ती कशाने ॲड केलेली आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978. राष्ट्रपतीला जे आहे तात्पुरता नकाराधिकार दिलेला त्या घटना दुरुस्तीने. परंतु सेम कन्सेप्ट जे आहे राज्यपालाला लागू नाही आहे. पुनर्विचार हा कन्सेप्ट राज्यपाल लागू आहे का लगेच पाहून घ्यायचं, वर आहे ना खाली आहे का नाही पाहून घ्यायचं. ठीक आहे, नाही लागू नाही आहे. ठीक आहे, 44वी घटना दुरुस्ती फक्त राष्ट्रपतीबद्दलच त्या 74 मध्ये झालेली आहे. आता 74साठीच खाली जे सेम आर्टिकल जे येतं म्हणजे वर 74, 75 येतात. राज्यपालासाठी कोणतं येतं 163, 164 येतात. याच्यात नाही आहे, याच्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणून पुनर्विचार जे आहे लागू त्याला काय म्हणतात, पाठवू शकतात. तर हे स्टेटमेंट काय बरोबर. राष्ट्रपती धनविधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. पुनर्विचारासाठी कोणकोणते विधेयक नाही पाठवू शकत, धनविधेयक आणि दुसरं घटना दुरुस्ती विधेयक. परंतु सही करणं कोणावर बंधनकारक आहे, फक्त एकावरच आहे, कोणतं, घटना दुरुस्ती विधेयक. पण तुम्हाला जर म्हटलं की राष्ट्रपती जे आहे धनविधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक यावर नकाराधिकार लावू शकत नाही. नकाराधिकार कितीच्यावर लावू शकत नाही, 2 याच्यावर. पुनर्विचार किती याच्यावर आहे, 2 याच्यावर. सही करणं कितीवर बंधनकारक आहे, एका याच्यावर फक्त, कोणतं, घटना दुरुस्ती. ठीक आहे, परंतु जे आहे धनविधेयकावर सही करास लागते, संमती द्यास लागते, हे स्टेटमेंट रॉंग येते. ठीक आहे, नकाराधिकार नाही देऊ शकत. ठीक आहे, रिजेक्ट नाही करू शकत, त्याला स्पष्ट नकार नाही देऊ शकत, परंतु त्याला जे आहे संमती करास लागते, सही करास लागते, असं धनविधेयकासाठी नाही आहे. म्हणून लक्षात घ्या की जे हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. मग बी रॉंग आहे, तर हे काय झालं, काय विचारलं तुम्हाला, बरोबर विचारलेलं आहे. तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे, बी रॉंग आहे. ठीक आहे, कुठं गेले तर ऑप्शन हां बी रॉंग आहे. मग उतर उरले ए आणि सी. ठीक आहे, आता हे 2 हे गेले. आता ए तर जे आहे प्रश्नच नाही, बरोबर नाही, वरीलपैकी नाही आहे.
द सी, संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतीला विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. पुनर्विचारासाठी परत पाठवल्यानंतर जेव्हा ते विधेयक परत राष्ट्रपतीकडे जातं तेव्हा जे आहे राष्ट्रपतीला काय लागते, त्याच्यावर जे आहे संमती द्यावी लागते. ठीक आहे. परंतु कोणाला द्यावं लागते, इथं हे राष्ट्रपती विधेयकाला संसदेला द्यावं लागते. परंतु जर समजा राष्ट्रपतीने एखादं विधेयक राज्य विधिमंडळाकडे जर पुनर्विचारासाठी जर पाठवलं तर आणि ते पुनर्विचार केल्यानंतर जे पुन्हा जर समजा राष्ट्रपतीकडे जर आलं तर जे आहे त्यावर सही करा लागत नाही. हाय पॉईंट माहीत असला पाहिजे. म्हणजे सेंटरची गोष्ट जी आहे ना खाली पाहून घ्यायची कशी आहेत. ठीक आहे. दोघांमध्ये काय फरक आहे असं. ठीक आहे. मग याचं जे आन्सर असेल तर कोणतं असेल, सी. ठीक आहे. कोणता आन्सर असेल, सी. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात घ्या, सी. नेक्स्ट जे आहे, ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत जे आहे सशस्त्र बंड किंवा आर्म रिबेलियन, ठीक आहे, हा शब्द कोणी जोडला, तर जे आहे पहिले आंतरकलह हा शब्द होता. तर आर्टिकल 352 हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने, 44वी घटनादुरुस्ती 1978. जनता पार्टी सरकारने जे आहे की 42वी घटनादुरुस्ती जी इंदिरा गांधींनी केली होती, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, त्याच्यामधले जे जेवढे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले. 43 आणि 44वी घटनादुरुस्ती कोण, जनता पार्टी. तर 44वी घटनादुरुस्तीने काय केला, हा सशस्त्र उठाव हा शब्द काय केला त्यामध्ये ॲड केला. आणि त्या अगोदर कोणता शब्द होता, आंतरकलह. ठीक आहे. मग पहिली जी घटनादुरुस्ती, तिसरी जी आणीबाणी होती राष्ट्रीय आणीबाणी 75 ते 77, ही कोणत्या शब्दावर होती, आंतरकलह. ठीक आहे. म्हणून तो शब्द चेंज केला. तर नेक्स्ट शपथा प्रतिज्ञा, तर हे जे आहे कशामध्ये आहे, तिसरं परिशिष्ट. ठीक आहे. तिसऱ्या परिशिष्टामध्ये जे आहे तर शपथ किंवा प्रतिज्ञापत्र, ओथ्स अँड ॲफर्मेशन आहे. ठीक आहे. यामध्ये जे आहे लक्षात घ्यायचं, तर तिसऱ्या परिशिष्टामध्ये जे मिनिस्टर आहे, जे मंत्री आहे, आता हे सेंटर आणि स्टेट दोघांच्याही ओथ दिलेले आहे याच्यात. ठीक आहे. तो संविधानिक पद सेंटरचं असो का स्टेटचं असो त्याचं दिलेलं आहे. तर इथं जे आहे मंत्री जर असेल तर त्या मंत्र्यालाच फक्त 2 ओथ घ्यावे लागतात. एक ओथ ऑफ ऑफिस आणि ओथ ऑफ सिक्रेसी, 2 घ्यावं लागतात. बाकी सर्वजण ज्यांना एकच ओथ घेतात. ठीक आहे. आता या तिसऱ्या परिशिष्टामध्ये जे आहे राष्ट्रपतीची ओथ नमूद नाही आहे आणि उपराष्ट्रपतीच्या शपथेचा नमुना नमूद नाही आहे. लक्षात ठेवा, ते याच्यामध्ये नाही आहे. दुसरं लक्षात ठेवायचं की जे आहे की सुप्रीम कोर्ट आणि कॅगची जी शपथ आहे त्याचा नमुना सारखाच आहे, परंतु सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जजची जी शपथ आहे त्याचा नमुना वेगवेगळा आहे. हे जरा वेगळंच आहे. असं वाटतं लॉजिकली की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जज दोघांचा आहे शपथीचा नमुना सारखा असावा, पण तो वेगवेगळा आहे. परंतु कॅग आणि सुप्रीम कोर्टच्या जजच्या शपथीचा नमुना काय सारखा आहे. क्वेश्चन नंबर जे आहे 73. ठीक आहे. 74 लोकसभेच्या अध्यक्षपदाबद्दल जे आहे विचारलेलं आहे. ठीक आहे. 74 क्वेश्चन नंबर किती येतो, ठीक आहे, लोकसभेच्या, ठीक आहे असो, अध्यक्षाच्याबद्दल विचारलं आहे. तर लोकसभेचे जे अध्यक्ष असतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जे आहे रिगार्डिंग द स्पीकर ऑफ लोकसभा, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतात का, नाही. हे स्टेटमेंट काय, ते आपल्या पदावर राहू शकतात. मग कोणते विधान विचारलं आहे बरोबर. आता काय करायचं, जेव्हा परीक्षेला प्रश्न येतो ना, हे जेव्हा विचारलं असतं की बरोबर आहे चूक आहे, तर याला गोला करायचा आणि गोला करून याच्या डोक्यावर असं लिहायचं की आपल्याला उत्तर कोणतं शोधायचं आहे, राईट. कारण याच्यामध्ये 3-4 सिली मिस्टेक होतात. तर जे आहे बरोबर कोणतं आहे, तर जे आहे बरोबर विचारलं आहे, तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. मग हे ऑप्शन काय झालं, ए ऑप्शन रॉंग झालं, ए ऑप्शन रॉंग झालं. त्यानंतर हे 2 उरले. आता तर सी याच्यातही आणि याच्यातही सी आहे. मग विचार कशावर करणार तुम्ही, बीवर विचार करणार. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही, असं तर बिलकुलच नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं, रॉंग झालं. म्हणजे याचं उत्तर कोण झालं, सी. ठीक आहे. याचं उत्तर काय झालं, सी. म्हणजे हे 3 नंबरचं जे आहे हे काय झालं, याचं ॲन्सर झालं. ठीक आहे. कारण की त्यांच्या निवडीच्या वेळेस ते सभागृहाचे सदस्य असलेच पाहिजे. म्हणजे प्रोटेम स्पीकर जरी असेल, म्हणजे पहिली लोकसभा किंवा पहिली विधानसभा निवडून आली का त्याचा पहिलं जे सभापती असतात ते काय असतात, प्रोटेम स्पीकर. आता प्रोटेम स्पीकर ते संविधानिक पद नाही आहे, पण स्पीकर हे संविधानिक पद आहे. ठीक आहे. प्रोटेम स्पीकर हे काय, अलिखित कायदेशीर रीतिरिवाज व परंपरा, पण तो कायदा आहे. तर प्रोटेम स्पीकरसुद्धा काय असतात की ज्यांची सर्वात जास्त लॉंगेस्ट सर्विंग जे मेंबर असतात नवीन सभागृहात निवडून आलेले, तर ते जनरली प्रोटेम स्पीकर म्हणून जे आहे त्यांची नियुक्ती केली जाते. तर ते वर राष्ट्रपती करतात, खाली राज्यपाल करतात. तर त्यामुळे याचं उत्तर काय असेल, सी. आता हे बघा, लोकसभेचा अध्यक्ष आणि याचे उपाध्यक्ष, त्यानंतर लोकसभेचा उपाध्यक्ष आणि विधानसभेचा जे आहे, म्हणजे आपण जेव्हा शब्द हा पाहतो अध्यक्ष उपाध्यक्ष,
तर राज्यसभा विधान परिषदला सभापती उपसभापती शब्द वापरला जातो. लोकसभा आणि विधानसभेला अध्यक्ष उपाध्यक्ष. तर उपाध्यक्ष हे पद खूप जास्त न्यूजमध्ये आहे. तर कंबाईनला उपाध्यक्ष पदावर ज्यांना परीक्षेला प्रश्न येऊन जाईल. ठीक आहे. चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून थोडं त्याला काय करता अभ्यास करत चला. म्हणजे चालू घडामोडी डायरेक्टली जर म्हटलं प्रश्न तर डायरेक्टली 15 प्रश्न येतात, पण इनडायरेक्टली जर मोजलं ना तर आणखी 15 प्रश्न येतात. चालू घडामोडीला जवळपास किती टक्के वेटेज आहे? 30% वेटेज आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीजचं हायली प्रिडिक्टेबल टेस्ट सिरीज आहे. गेसिंग तर यावेळी जसं एमपीएस जशी नेहमी असते ना तशी आहे यावर्षी. त्याच्यामुळे ज्यांना कम्प्लीट गेसवर्क जे आहे परफेक्ट परीक्षेला उतरलं. मग इथं जे आहे तर याचं स्टेटमेंट 74. उत्तर काय दिलं होतं? सी. ओके. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. बरोबरच आहे, काही प्रश्नच नाही. आता ए बरोबर आहे. आता कसं असतं जेव्हा आपण एलिमिनेशन करतो ना तर जेव्हा एखादं स्टेटमेंट शोधायचं, एक तर 100% राईटवाला स्टेटमेंट शोधायचं, नाही तर 100% रॉंगवाला स्टेटमेंट शोधायचं. आता हे ए स्टेटमेंट जे आहे 100% बरोबर आहे की हे स्थायी सभागृह आहे, परमनंट सभागृह आहे, परमनंट चेंबर आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे याच्यात नाही आहे. आणि विचारलेलं काय? बरोबर विचारलेलं आहे. हे नाही आहे याच्यात वरीलपैकी नाही. तर ए आणि ए बी ए सी. आता जे आहे कोण राहिला आता? बी आणि सी. राज्यपाल विधान परिषदचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काही संबंधच नाही आहे राज्यपालाचा. ठीक आहे. राज्यपाल बिलकुल जे आहे राज्यपालाला ज्या एंट्री नसते. ठीक आहे. राज्यपालाला जे आहे सभागृहामध्ये एंट्री केव्हा असते? म्हणजे पहिली विधानसभा निवडून आल्यानंतर. ठीक आहे. पहिलं सेशन प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सेशनच्या म्हणजे बजेट सेशनच्या पहिल्याला राज्यपाल हे करतात. आणि त्यानंतर जे आहे कधी असते? त्यानंतर जनरली जे आहे राज्यपालाला बाकी वेळेस नसते. त्यामुळे बी स्टेटमेंट काय रॉंग आहे? हे तर 100%च रॉंग आहे. म्हणजे प्रश्नच नाही आहे. याचं उत्तर काय असेल? काही नामंजूर सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात. आता विधान परिषदेमध्ये जेवढे सदस्य असतात तर ते जर आपण ज्या 1/6 आणि 5/6 जर घेतलं तर 1/6 हे नॉमिनेटेड असतात. ठीक आहे. 1/6 काय असतात? तर राज्यपालाद्वारे नामनिर्देशित असतात. आणि 5/6 काय असतात? तर जे आहे निवडून दिलेले असतात. तर इनडायरेक्टली काय असतात? निवडून दिलेले असतात. ठीक आहे. इनडायरेक्टली निवडून त्याला म्हणतात ज्या एकल संक्रमणी व प्रमाणशीर पद्धतीद्वारे, म्हणजे स्थानिक मतदारसंघ, विधानसभा आमदाराचा मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यामधून. तर हे 5/6 असतात. 1/6 नॉमिनेटेड. मग जे आहे हा स्टेटमेंट काय येईल? बरोबर येईल. ठीक आहे. तर जे आहे एक्सेप्ट फ्यू नॉमिनेटेड मेंबर्स द मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आर इनडायरेक्टली इलेक्टेड. म्हणजे हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर काय असायला पाहिजे? सी. ठीक आहे. हे काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. मग आता विधान परिषदला काय एवढं जे आहे महत्त्व आहे? कारण की मागच्या 2 वर्षात विधान परिषद हे खूप जास्त न्यूजमध्ये आहे. आणि जे आहे पश्चिम बंगालच्या विधान परिषदेबद्दलचा ठराव, त्याबद्दलचा वाद खूप जास्त न्यूजमध्ये आहे. बरेचशा राज्य आता जम्मू काश्मीरलासुद्धा विधान परिषद होती, ती कॅन्सल झाली. म्हणजे जेव्हा चालू घडामोडीमध्ये एखादा मुद्दा पुन्हा पुन्हा येतो ना त्या दृष्टिकोनातून तो टॉपिक ज्यांना, म्हणजे हे बघा कसं आहे, संपूर्ण सिलेबस 100% एकदम मास्टर करणं इम्पॉसिबल आहे. त्यातला 20% सिलेबस बाहेर काढणं आणि तो मास्टर करणं काय पॉसिबल आहे. ठीक आहे. तर म्हणून इथं हे बघा अभ्यास तर ॲव्हरेज अभ्यास सर्वांचाच लागतो, पण 20% गोष्टींचा अभ्यास करायला लागतो, जबरदस्त लागतो. ठीक आहे. त्यांचाच रिझल्ट येत असतो. म्हणून थोडंसं जे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर जे आहे 76 राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये थेट भाग घेत नाही असं विचारलं आहे. नाही, याला गोला करा. नाही. ठीक आहे. कोण? म्हणजे याच्यातलं काय विचारलं आहे? रॉंग ऑप्शन विचारलं आहे. रॉंग कोणता आहे? मग याच्यातलं जे आहे लोकसभा व राज्यसभेचे निवडलेले सदस्य विचारलेले आहे. तर हे बरोबर आहे. राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य म्हणजेच निवडलेले सदस्य. आता हे बघा इथं काय म्हटलेलं आहे? इलेक्टेड मेंबर. इथं बघा काय म्हटलेलं आहे? इलेक्टेड मेंबर. आणि इथे काय म्हटलेलं आहे? इलेक्टेड मेंबर. आता बघा इथं निवडलेले सदस्य आणि इथं शब्द कोणता आहे? निर्वाचित सदस्य. कारण की गुगल काय करते? पहिले पेपर इंग्लिशमध्ये डिझाईन होतो, त्यानंतर गुगल काय करते? त्याला मराठी ट्रान्सलेट करते. त्याला वेळेवर भेटला हा शब्द मराठीत. पहिल्या निवडलेले म्हटलं, दुसऱ्याला काय म्हटलं? निर्वाचित. तर त्याच्यामुळे जे आहे ना इंग्रजी शब्दसुद्धा जे आहे थोडेसे लक्षात ठेवता. कन्फ्युजन झालं की इंग्लिश शब्द पाहून घ्यायचा. इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द युनियन टेरिटरीज ऑफ दिल्ली अँड पुदुचेरी. युटी ज्यांना विधानसभा आहे त्याच युटींना काय करता येते? भाग घेता येते. म्हणजे हे बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. हे जर घेतलं तर याच्यावरूनच आपल्याला क्वेश्चन काय करता येतो? हँडल करता येतो. कारण की काय विचारलेलं आहे? कोणतं चूक आहे? ठीक आहे. कोण भाग घेऊ शकत नाही? तर बोथ इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर विधान परिषदचा काही संबंध नाही आहे इथं, म्हणून डी काय आहे? रॉंग आहे. मग याचं उत्तर कोणतं येईल? हे. ठीक आहे. याचं उत्तर काय येईल? सी. बहुतांश क्वेश्चनमध्ये ज्यांना सी उत्तर जास्त असतं हा भाग येतो. मग आता इथं एक लक्षात घ्यायचं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, ठीक आहे,
आता यांच्या निवडणुकीमध्ये आहे ना फक्त राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्येच इलेक्टेड मेंबर्स असा कंपल्सरी शब्द आहे आणि सेंटर आणि स्टेट दोघांनाही महत्त्व काय सारखं. बाकी सर्व ठिकाणी फक्त कोण आहे, संसद आहे. फक्त उपराष्ट्रपतीला निवडून द्यायचं असेल किंवा काढायचं असेल तर शब्द संसद, राष्ट्रपतीला काढायचं असेल तर फक्त कोण, संसद. राज्याला अधिकार फक्त कशामध्ये आहे, राष्ट्रपतीला निवडून देण्यामध्ये आहे, काढण्यामध्ये फक्त संसदच आहे. मग आता इथे एक लक्षात घ्या की संसद जर असेल समजा इथं, ठीक आहे, तर इथं जे ना ऑल मेंबर्स आहे, इथंही ऑल मेंबर्स, इथे ऑल मेंबर्स. म्हणजे राष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर कोण काढेल, संसदेचे सर्व सदस्य. त्यामध्ये इलेक्टेड नॉमिनेट असा काही भेदभाव नाही आहे. मग राष्ट्रपतीला निवडून देतानाच फक्त ज्या भेदभाव कोणता आहे, इलेक्टेड असले पाहिजे. मग ते इलेक्टेड डायरेक्टली असो की इनडायरेक्टली इलेक्टेड असो, कसंही असो, त्या दृष्टिकोनातून जे आहे हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग आता जो आहे हा प्रश्न जे आहे टेस्ट सिरीजमध्ये खूप वेळ टाकलेला आहे. ठीक आहे. हा सोपा प्रश्न आहे एकदम, फार जास्त काही कठीण नाही आहे. फक्त या प्रश्नाला जर कठीण करायचं असेल तर जे आहे तर यामध्ये आणखी थोडेसे जे आहे बारकावे यामध्ये आपण टाकू शकतो. ठीक आहे. परंतु आता हे संविधानाचं लेक्चर होऊ नये, हे साधं टेस्ट सिरीजचं डिस्कशन असावं. ठीक आहे. म्हणून थोडंसं मला मर्यादित राहावं लागतं. ठीक आहे. तर जे आहे हा एक प्रश्न जे आहे महत्त्वाचा आहे. त्यानंतर जे आहे, ठीक आहे, तर जे आहे हा प्रश्न जे आहे सोपा प्रश्न विचारलेला आहे की एकेरी नागरिकत्व इंग्लंडमधून, न्यायालयीन पुनर्विलोकन हा कन्सेप्ट कोणाकडनं घेतला, USA कडनं, मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड आणि सेंटर स्टेट समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. त्यामुळे एकदम सिम्पल याचा आन्सर आहे ए. ठीक आहे. याचा आन्सर काय येईल, ए. ठीक आहे. हां. दुसरं जे आहे, ठीक आहे, आता दुसरा प्रश्न विचारलेला आहे की शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. लगेच गोला करायचा आणि त्याच्या समोर काय करायचं, टिक करायचं. कारण ते काय होतं, बरेच जागा असते असत्य नसलेले शब्द लिहून विचारते. कधी कधी MPSC काय करते, मुद्दाहून कन्फ्यूज करते, असत्य नसलेले. मग ते कन्फ्यूज होतं, आपण राईट म्हटलं की रॉंग विचारलं. त्यापेक्षा काय करायचं, गोला करायचं, त्याच्या डोक्यावरच विचारलं म्हणजे आपल्याला राईट उत्तर टिक करायचं का रॉंग करायचं आहे. ठीक आहे. असं त्यावर फुली मारून द्यायची एक. मग आता यामध्ये बघा की शोषणाविरुद्ध हक्क, तर हे कोणता उत्तरायचं, पहिलंच आहे. ठीक आहे. म्हणजे आर्टिकल कोणता, हे आर्टिकल 23. म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे प्रोटेक्शन फ्रॉम एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे. हे जे फंडामेंटल राईटमध्ये भाग 3 जो दिलेला आहे, तर यासाठी 2 आर्टिकल दिले आहे, भाग 23 आणि भाग 24. ते हे दिलं आहे. 24 चाइल्ड लेबरसाठी आहे, बालमजुरी, आणि 23 कशासाठी आहे की प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग्स अँड फोर्स लेबर, म्हणजे मानवी व्यापार, मानवी तस्करी व वेठ बिगारी अशा प्रथांना राज्याने काय घेतला, कालावधी आळा घातला पाहिजे किंवा प्रतिबंध केला पाहिजे. तर असे 2 स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जेवढं काही मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. आता यावर्षी चालू घडामोडीमध्ये एक वाद चालू होता की मूलभूत अधिकार जे आहे हे राज्यांवर बंधनकारक आहे का व्यक्तीवर सुद्धा बंधनकारक आहे. ठीक आहे. मूलभूत अधिकारांतर्गत आपण स्वातंत्र्य देतो, परंतु व्यक्तींवर सुद्धा बंधनकारक आहे का, असा वाद चालू घडामोडीमध्ये आलेला आहे. त्यामुळे हाही एक प्रश्न येऊ शकतो की असे कोणते मूलभूत अधिकार आहे भाग 3 की जे वैयक्तिक स्वातंत्र्यावर काय करतात, म्हणजे व्यक्तीवर, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे उल्लंघन करू नये, असा एक ज्या प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्यामध्ये जे आहे कोणते येतात, 15 क्लॉज 2, त्यानंतर आर्टिकल 17, त्यानंतर आर्टिकल जे आहे 23 आणि आर्टिकल 24. हा चालू घडामोडीमध्ये वाद आहे. आणि असा हा सेम प्रश्न जे आहे राज्यसेवा मेन्समध्ये एकदा आलेला आहे आणि तो चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याची येण्याचे चान्सेस काय होते, वाढते. मी असं म्हणत नाही आहे की जे आहे सर्वच पेपरच जे आहे चालू घडामोडी येतो, पण मी एवढं म्हणतो की 1/3 पेपरला काय असते, 1/3 पेपरला काय असते, खालून जो बॅकअप असतं ना, ते चालू घडामोडीचं बॅकअप असतं. त्यामुळे आणि तेच 1/3 गोष्टी काय करतात, नदी के इस पार किंवा उस पार हे ठरवतात. त्याच्यामुळे जे आहे ना थोडंसं इथं स्मार्ट वर्क करण्याची काय गरज जास्त आहे. ठीक आहे. एनिवे बाकीचा तर काही प्रश्नच नाही. ठीक आहे. हां. आता याचं जे ना पेपर हा सोपा ठेवलेला आहे, म्हणजे फार जास्त कठीण नाही, ॲव्हरेज पेपर आहे, ॲव्हरेज. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या म्हणजे सोशली, हे दिलं आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ठीक आहे. आता जे आहे याच्यामध्ये मी खूप, मला एका विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं की सर हा क्वेश्चन तुम्ही टेस्टमध्ये टाकला, खूप डिफिकल्ट नाही का. ठीक आहे. मी म्हटलं बिलकुल तुझा चुकला पाहिजे म्हणूनच मी परीक्षेला टाकला. फक्त एवढंच आहे की तुझा टेस्टमध्ये चुकला पाहिजे, परंतु राज्यसेवेच्या फायनल पेपरमध्ये जे आहे ना काय आला पाहिजे, परीक्षेच्या एक्झाम हॉलमध्ये तो बरोबर आला पाहिजे. मग टेस्ट सिरीज जे आहे जास्तीत जास्त सॉल्व करा आणि टेस्ट सिरीज जास्तीत जास्त लोकांच्या सॉल्व करायच्या. आपला स्कोअर किती आहे हे नसते महत्त्वाचं आहे. टेस्ट सिरीज ही कशासाठी असते, ठीक आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. प्रॅक्टिस 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 यासाठी असते टेस्ट सिरीज. स्कोअर करण्यासाठी काय असते,
तो पेपर स्कोअर करायचा असते, ते समजलं पाहिजे पटकन. मग मी त्यामध्ये सांगितलं होतं की 102वी घटना दुरुस्ती आणि 105वी घटना दुरुस्ती, या दोन गोष्टी घटना दुरुस्त्या कोणासाठी झालेल्या आहे की सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, आणि पूर्ण फोकस म्हणजे कोण, ओबीसी. ठीक आहे, म्हणजे ही SC-BC-साठी आहे ही घटना दुरुस्ती, फक्त OBCच नाही आहे त्याच्यात. आता 102वी घटना दुरुस्ती यामध्ये जे आहे की काय केलं आपण की या घटना दुरुस्तीमध्ये एक जे आहे 342A आर्टिकल ॲड केलं, याच्यात आर्टिकल डायरेक्ट ॲड केलं. एक दुसरं आणखी आर्टिकल ॲड केलं, 338B आर्टिकल ॲड केलं. ठीक आहे, 338B. आणि SC-BC आता भारतीय संविधानामध्ये आहे ना व्याख्या, ठीक आहे, यासाठी म्हणजे वेगवेगळ्या डेफिनेशन आहे ना. आता कसं असतं, आपण संविधानामध्ये खूप सारे शब्द वापरतो, मग त्या शब्दाच्या व्याख्या कुठं लिहिलेल्या आहे ते महत्त्वाचं असते. मग ते व्याख्या लिहिण्यासाठी एक स्पेशल आर्टिकल आहे, आर्टिकल 366. मग ज्याच्या ज्याच्या व्याख्या आहे तर त्याच्यासाठी काय असते, एंट्री नंबर असते, एंट्री नंबर. ठीक आहे, एंट्री. मग एंट्री नंबर जे आहे, मग एक 27C एंट्री नंबर ॲड झालेला आहे, 27C. ठीक आहे, 27C एंट्री नंबर ॲड झालेला आहे. आणि हे कशासाठी आहे, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. आता एंट्री नंबर 2 अँग्लो इंडियनसाठी आहे, एंट्री नंबर 24 SC-साठी, एंट्री नंबर 25 ST-साठी. ठीक आहे, एंट्री नंबर 27C कशासाठी आहे, SC-BC-साठी ॲड झाला आहे, म्हणजे आपण बॅकवर्ड क्लासेसला. ॲक्च्युली हे घटना दुरुस्ती आली, आणि या घटना दुरुस्तीमध्ये काय केलं की OBCचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला दिला, राष्ट्रपतीला, आणि त्यासाठी कायदे बनवण्याचा अधिकार कोणाला दिला, संसदेला. तर राज्याचा अधिकार काय झाला, लक्षातच नाही आला, कॅन्सलच करून टाकला. म्हणजे राज्यपालाला जर समजा मराठा समुदायाला जर OBC आरक्षणाचा दर्जा जर द्यायचा असेल तर महाराष्ट्राचे राज्यपाल देऊ शकत नव्हते. कोणामुळे, तर या घटना दुरुस्तीमुळे 102. मग सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आलं 2021मध्ये, आणि ते जजमेंटही रद्द करायचं होतं. ठीक आहे, आणि मग राज्यालाही तो अधिकार द्यायचा होता, म्हणून जे आहे 105वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, पुन्हा मग 105वी घटना दुरुस्ती जी आहे झाली, आणि 105व्या घटना दुरुस्तीमध्ये पुन्हा 342 हे सेम आर्टिकल. ठीक आहे, 342A 338 म्हणजे OBC कमिशन जे आहे, राष्ट्रीय आयोग, ठीक आहे, बॅकवर्ड क्लासेससाठी, तर ते नवीन आर्टिकल कोणता आहे, 338B, त्याला संविधानिक दर्जा दिला आहे. तर व्याख्या, तर यामध्ये सेंटरसोबत जे आहे ना, या घटना दुरुस्तीने काय केलं, राज्यांना सुद्धा काय केले, अधिकार बहाल केले. त्यामुळे आता राज्यपालसुद्धा जे आहे, राज्य विधिमंडळ यांना सुद्धा OBC दर्जा देण्याबद्दल काय मिळालेलं आहे, ॲडिशनल अधिकार मिळाला. मग ही घटना दुरुस्ती कोणामुळे आली, तर पहिले झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी, आणि 2021मध्ये एक सुप्रीम कोर्टचं एक महत्त्वाचं जजमेंट होतं, तर त्यासाठी जे आहे ना ही घटना दुरुस्ती आली. आता एवढा कठीण प्रश्न मी परीक्षेला टाकला होता, पहिलाच क्वेश्चन होता. आता नॅचरली तो क्वेश्चन तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे, पण हे बघा कसं असतं, परीक्षा जेव्हा आपण देतो ना, तेव्हा त्याच्यात जेव्हा क्वेश्चन आपले जे आहे टेस्टचे सर्वच क्वेश्चन काय असले पाहिजे, तुफान क्वेश्चन असले पाहिजे, आणि सर्वच परीक्षेला येण्याची पॉसिबिलिटी काय असली पाहिजे, जास्त. आपल्याला जमत नाही हा विचारच नाही आणायचा मनात. ठीक आहे, कारण ही परीक्षा जनरल स्टडीजमध्ये याचा आवाका काही कमी नसतो, पण जेव्हा आपण एखादी टेस्ट सॉल्व करतो ना, त्या टेस्टमुळे पटकन आपला आवाका होतो, वाढून जातो. म्हणून स्कोअरसाठी नका सॉल्व करू. बरेच जण काय करतात, जेव्हा कुठलीही टेस्ट असो, कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूटची असो, ठीक आहे, ट्राय करून टाकायची. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर तुमचे पहिले मास्टरच असले पाहिजे, काही प्रश्नच नाही. परंतु बरेचदा काय होतं की बरेच जण काय करतात, स्कोर टाईम लावून सॉल्व करतात, टाईम लावूनच सॉल्व केली पाहिजे, आणि स्कोर आला समजा 100 पैकी 20-25 स्कोर आला की ते घाबरतात. तसं नाही, डर के आगे जीत आहे. ठीक आहे, भीतीला हात घातल्यावरच जे आहे भीती कमी होत असते, गोला बरोबर आल्यानंतरच परीक्षेत पास होत असते. ठीक आहे, दुसरा विषयच नाही आहे. ठीक आहे, म्हणून जे आहे परीक्षेचा अभ्यास करत असताना गोले किती बरोबर येत असते. मग तुम्ही तुमच्या टीचर असो, कोचिंग इन्स्टिट्यूट असो, किंवा तुमचा विद्यार्थी असो, याला जर चेक करायचं असेल ना, तर गोले किती देते हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, गोले, बाकी नाही, एंटरटेनमेंट नाही पाहिजे, गोले पाहिजे. ठीक आहे, कारण MPSC म्हणजे गोला असते, आणि गोले येण्यासाठी जास्तीत जास्त MCQ काय केले पाहिजे, सॉल्व केले पाहिजे, हा भाग असतो. मग इथे लक्षात घ्या, इथं 3 आर्टिकल आहे, म्हणजे याचं उत्तर जे आहे आता हे असायला पाहिजे. ठीक आहे, आता MPSC कधी कधी काय करते, खूप वेगळाच विचार करते, नंतरच्या रिव्ह्यू कीमध्ये काय करते, चेंज करून टाकते. ठीक आहे, याच्या उत्तर जे आहे ना काय असायला पाहिजे, D असायला पाहिजे, पण मी बी एखाद्या वेळेस जे आहे 1 देऊ शकते. ठीक आहे, पण याचं उत्तर जे आहे ना D असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जे आहे भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आता CPIची स्थापना जे आपल्याला माहीत आहे, तर CPIमधून एक विभक्त गट बाहेर पडला 1964मध्ये, त्याला म्हणतात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, CPI मार्क्सिस्ट. एक CPI आणि एक CPI मार्क्सिस्ट आहे. ठीक आहे, CPIची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय, MN रॉय, ठीक आहे, हां, तेव्हाची आहे. परंतु जे आहे 1964मध्ये जे आहे याच्यातून दुसरा एक ग्रुप बाहेर पडला, मग ते CPI-M लिहितात, त्याचं उत्तर काय, D, 1964. आता हा पक्ष जे आहे आता राजकीय पक्षात दर्जा
आता हा तसा पाहिला जे आहे मेन्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, मेन्सला जे आहे CPI पूर्ण सर्व राजकीय पक्ष एक टॉपिकच आहे आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाची स्थापना, त्याचे वाद वगैरे आपण करतो. ठीक आहे, पण तरी चालू घडामोडीमुळे हा क्वेश्चन जे आहे हँडल व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, आता कॅगबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल इंडिया त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. कॅगची नियुक्ती बरोबर आहे. तर विचारात घ्या काय विचारलं आहे, बरोबर विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 100% आहेच. ए स्टेटमेंट आहे. मग असं कोणतं स्टेटमेंट आहे की ज्यात नाही आहे, याच्यात ए नाही आहे म्हणजे कॅन्सल. आता याच्यात उरले. ठीक आहे, हे आता दुसरं त्यांचे वेतन व इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांना पंतप्रधानाकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते. पंतप्रधानांना काढण्याचा अधिकार पूर्ण संविधानात कोणाला दिला नाही आहे. ठीक आहे, पंतप्रधान हे जे आहे अधिकारच नाही आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट 100% काय 100% काय रॉंग आहे. मग लगेच सी ज्याच्यात आहे ते काय करा, कॅन्सल करा. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. आता काय उरलं ABD म्हणजे अर्ध्या पेपरमध्येच काय झाला, आपला प्रश्न काय झाला, सॉल्व्ह झाला. त्याचं उत्तर काय B आहे. ठीक आहे, ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतात. पब्लिक अकाउंट कमिटी असते, त्याचे जे आहे त्याला मदत कोण करते, कॅग करते. तर हाही एक प्रश्न. आता कॅग खूप जास्त न्यूजमध्ये होता. ठीक आहे, म्हणून मी टेस्टला बरेचदा कॅगवर खूप प्रश्न टाकले ना, हा प्रश्न आहे म्हणून जे आहे याचं उत्तर काय B आहे. त्यानंतर जे आहे जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत जे आहे की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाबद्दल केली नाही जात. तर हे कोण करतात, राज्यपाल करतात. ठीक आहे, राज्यपाल. आणि जे आहे शिफारस जे आहे सल्ला मसलत कोणाशी करतात, तर जे आहे चीफ जस्टिस ऑफ द स्टेट हायकोर्ट. ठीक आहे, त्यांच्याशी करतात. जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना बिलकुल नाही आहे. ठीक आहे, तो अधिकार कोणाला असतो, राज्यपालाला. ठीक आहे, कारण संविधानाचा प्रश्न आहे. त्यामुळे बदली करण्याचा अधिकार म्हणजे सुप्रीम कोर्ट जज असेल त्यांची नियुक्ती व बदली करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो आणि खाली कोणाला असतो, राज्यपालाला. ठीक आहे, खाली राज्यपालाला व राष्ट्रपतीला. ठीक आहे, हा भाग काय असतो, महत्त्वाचा असतो. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट काय इथं काय विचारलं आहे, बरोबर विचारलं आहे. तर दोन्हीही नाही. तर याचं उत्तर काय असेल, D. उत्तर बघा, एक तर C येतं नाही तर D येतं जनरली. जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोग. आता यासाठी खूप महत्त्वाचं आहे की जम्मू काश्मीर जे रिऑर्गनायझेशन ॲक्ट आहे 2019 जो मांडला. ठीक आहे, जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट जो आपण कधी मांडला, हा ॲक्ट जे आहे हा प्रश्न पुन्हा जे आहे कंबाईंडला बनू शकतो. तर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट अंतर्गत आपण जे आहे आर्टिकल 370 अंतर्गत. ठीक आहे, आर्टिकल 370 अंतर्गत जे दर्जा दिला. ठीक आहे, आता जे आहे या रिऑर्गनायझेशन ॲक्टनंतर काय झालं हे समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जम्मू काश्मीर जे आहे रिऑर्गनायझेशन ॲक्ट जो 2019चा ॲक्ट आहे हा. ठीक आहे, हा ॲक्ट 2019चा आहे. आता यामध्ये जे आहे हा राज्यसभेने जे आहे पारित केलेला आहे. ठीक आहे, राज्यसभेने पारित केला 5 ऑगस्टला, लोकसभेने पारित केला 6 ऑगस्टला. ठीक आहे, लोकसभेने 6 ऑगस्टला. आणि याला जे आहे राष्ट्रपतीची जी संमती आहे. ठीक आहे, राष्ट्रपतीची संमती मिळालेली आहे 9 ऑगस्टला. ठीक आहे, हा इथं कायदा बनला. ठीक आहे, म्हणजे कायदा जेव्हा बनतो तर राष्ट्रपतीची संमती झाली की तो कायदा बनतो, संमती. आणि संमती मिळाली 9 ऑगस्ट 2019ला. परंतु याची जी अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी जी आहे राष्ट्रपतीच त्याचा निर्णय घेत असतात, परंतु मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेत असतात. मग तो निर्णय झाला तर 31 ऑक्टोबर 2019ला काय झाला, हा निर्णय झाला. ठीक आहे, यापासून याची काय सुरू झाली, अंमलबजावणी काय झाली, सुरू झाली 31 ऑक्टोबर 2019ला. आता या अंतर्गत ही काही घटना दुरुस्ती नाही आहे. हे संसदेचं काय, हे बघा ही घटना दुरुस्ती आहे का, नाही. याच्यामुळे काही घटना दुरुस्ती नाही झालेली आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. हे ऑर्डिनरी बिल आहे. ठीक आहे, हे कोणतं बिल होतं, हे जे स्टेट रिऑर्गनायझेशन होतं जम्मू काश्मीरचं स्टेट रिऑर्गनायझेशन, तर हे ऑर्डिनरी बिल होतं, म्हणजे सर्वसाधारण विधेयक होतं. हे लक्षात घ्या, हे घटनादुरुस्ती विधेयक नव्हतं. आणि या अंतर्गत संविधानातल्या कोणकोणत्या आर्टिकलची अंमलबजावणी रद्द झाली. संविधानात काही बदल नाही झाला, याच्यामध्ये अंमलबजावणी बंद झाली त्यांची. तर कोणकोणत्या आर्टिकलची, की आर्टिकल 370 अंतर्गत जम्मू काश्मीरला जो आपण स्पेशल ट्रान्झिशनल, ठीक आहे, स्पेशल ट्रान्झिशनल आणि टेम्पररी जो दर्जा दिला जम्मू काश्मीरला, तो काय झाला, रद्द झाला. ठीक आहे, मग राज्यसभा मेन्सला पहिलाच प्रश्न होता की आर्टिकल 370 अंतर्गत कशा प्रकारचा दर्जा दिला जातो. ठीक आहे, तर जे आहे हे आर्टिकल 370 कोणत्या भागात आहे, भाग 21. ठीक आहे, भाग 21. आणि भाग 21मध्ये जे आहे, भाग 21मध्ये जेवढे काही आर्टिकल्स आहे ते कशासाठी आहे, टेम्पररी स्पेशल आणि टेम्पररी स्पेशल अँड ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स यासाठी आहे. आणि तो प्रश्न त्यांनी विचारून टाकला. का विचारला, चालू घडामोडीमुळे. ठीक आहे, असं असतं. त्याच्यामुळे जे आहे 370 काय झाला, महत्त्वाचं आहे. मग जम्मू काश्मीर
याच्याबद्दल जे आहे हे याचं अंमलबजावणी रद्द झाली. 370 रद्द नाही झालं, 370 आजही संविधानात आहे. ठीक आहे. त्यानंतर जे संविधानात जो सर्वात शेवटचा भाग जो असतो त्याला म्हणतो आपण परिशिष्ट. म्हणजे पहिले आर्टिकल जे आहे भागात असतात, शेवटचा भाग किती आहे 22वा. त्यानंतर जे आहे काय होतं, त्यानंतर शेड्यूल सुरू होतात. शेवटचं शेड्यूल कोणतं आहे 12वं. आणि त्यानंतर अपेंडिक्स असतात. ठीक आहे, अपेंडिक्स. मग हे अपेंडिक्स जे आहे, ठीक आहे, अपेंडिक्स, तर या अपेंडिक्समध्ये पहिलंच अपेंडिक्स आहे की राष्ट्रपती आदेश जम्मू काश्मीर बाबत 1954चा आदेश आहे, पहिलंच अपेंडिक्स आहे. तर याची अंमलबजावणी काय झाली, रद्द. त्यामुळे जेवढे काही स्पेशल आपण काहीतरी सवलती दिल्या होत्या जम्मू काश्मीरला आर्टिकल 370 अंतर्गत आणि या अपेंडिक्स अंतर्गत, अपेंडिक्स 1, तर हे सर्व बंद झाल्या. तर यांची अंमलबजावणीच रद्द झाली. तर कधी झाली, 31 ऑक्टोबर 2019ला. त्यामुळे जे आहे याचं उत्तर जे असायला पाहिजे आता हे असायला पाहिजे. ठीक आहे. आता MPSC कसं असतं, पेपर जेव्हा कोणी सेट करतं ना, क्वेश्चन सेट करताना समोरच्याच्या मनात काय हे एकदम प्रेडिक्ट करणं शक्य नसतं. त्यामुळे त्यामध्ये 10% जे आहे एरर होऊ शकतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर 31 ऑक्टोबर 2019ला, म्हणून तर MPSC काय करते, 10% प्रश्न काय करते, रिवाईज करते ना, बरेचदा रिवाईज करते. 31 ऑक्टोबर 2019 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. हां, तर जे आहे हा एक पॉईंट काय करा, सॉरी काय विचारला हा प्रश्न, हां तर ह्युमन राईट कमिशन. तर ह्युमन राईट कमिशन काय झाला, ज्या इथं रद्द झालेलं आहे. त्याच्यात सर्व जवळपास जेवढ्या काही गोष्टी ज्या होत्या त्याची काय अंमलबजावणी काय झाली, रद्द झाली, सीज टू एक्झिस्ट. त्यानंतर जे आहे महाराष्ट्र विधान परिषद. तर महाराष्ट्र विधान परिषदला जे आहे तर 50 वर्ष कधी पूर्ण झाली, तर याचं उत्तर जे आहे तर हे यायला पाहिजे 1987ला. ठीक आहे, 1987ला 50 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा जे आहे भारताचे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आले होते त्या उद्घाटन समारंभाला. आणि भारताचे सर्वात महत्त्वाचे जे आहे, जे सर्वात विधानसभेचे खूप वर्षापासून राहिलेले जे सर्वात लॉंगेस्ट सर्विंग जे मेंबर होते, V.S. पागे म्हणून खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे, तर ते सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर बलराम झाकर हे सुद्धा होते. ठीक आहे, तर हे लोक उपस्थित होते. तेव्हा 50 वर्ष जे विचारले, आता ते याचं उत्तर जे आहे तर हे येऊ शकतं आणि हे येऊ शकतं. परंतु जे आहे एकदम एक्झॅक्ट करेक्ट म्हटलं तर सी. कारण की विधान परिषद आणि विधानसभा यांची जी स्थापना जी झालेली आहे तर ती झालेली आहे जुलै 1937मध्ये स्थापना झालेली आहे. आणि कोणत्या ॲक्ट अंतर्गत, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 या ॲक्ट अंतर्गत आपण संघराज्य ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद केली. त्यानंतर प्रांतस्तरावर आपण काय केली, स्वायत्तता दिली. प्रांतस्तरावर स्वायत्तता दिली. म्हणून असं विधान परिषद विधानसभा ही काय झाली, अशी स्थापन झाली प्रांतस्तरावर. आणि त्याला खरे अधिकार कधी प्राप्त झाले, इथं म्हणजे म्हणजे संसदीय सरकार प्रणाली. ठीक आहे, संसदीय सरकार प्रणाली, जबाबदार शासन, ही कन्सेप्ट ज्यांना 1935 पासून यांना खास इम्प्लिमेंट झाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 पासून. तर त्यानंतर ज्यानं यामध्ये जर आपण 50 ॲड केले तर ज्या किती होते, 87 होते. ठीक आहे, 1987. परंतु विधान परिषदचं जेव्हा पहिलं अधिवेशन जे झालं होतं ते पुण्यात झालं होतं. जवळपास 14 अधिवेशन पुण्यात झालेले आहे विधान परिषदचे, 14 अधिवेशन. मग आता मुंबईबद्दल जर म्हटलं की आता कसं, ते पहिले मुंबई प्रांत होता. ठीक आहे, मुंबई, बॉम्बे प्रोव्हिन्स. तर बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये महाराष्ट्र आपला आजचा, त्यानंतर ज्या आजचा महाराष्ट्र, पण त्यामधनं काय मायनस करायचा, मराठवाडा आणि विदर्भ मायनस करायचा, ते नाही येणार त्यामध्ये. गुजरात घेणार. आणि त्यानंतर सिंध प्रोव्हिन्स होता, सिंध प्रांत, जो पाकिस्तानमध्ये गेला. सिंध प्रांतसुद्धा काय होता, बॉम्बे प्रोव्हिन्सचा काय होता, भाग होता. तर असा ओव्हरऑल काय होता, मुंबई प्रांत होता. आणि तेव्हा मग जे आहे भारतामध्ये जे आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट आला होता 1861चा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861चा. आणि त्यानुसार पहिली जी आहे गव्हर्नर काउन्सिल, गव्हर्नर बॉम्बेची जी काउन्सिल आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ गव्हर्नर ऑफ बॉम्बे, तर 1862मध्ये स्थापन झाली होती, 1862मध्ये. आणि तेव्हा ते गव्हर्नर जे होते 1862मध्ये, तर ते जे गव्हर्नर होते त्यांचं नाव होतं सर जॉर्ज रसेल क्लार्क. ठीक आहे, हे ते गव्हर्नर होते. तर ते 1862 पासून म्हणजे 22 जानेवारी 1862 इंडियन काउन्सिल ॲक्ट कधीचा आहे, 1861चा. त्या अंतर्गत ज्या ना बॉम्बेसाठी ज्या ना काउन्सिल स्थापन झाली होती. तेव्हा गव्हर्नर कोण होते, रसेल क्लार्क होते, जॉर्ज रसेल क्लार्क होते. ठीक आहे, मग याला जे आहे कायदे मंडळाचं परफेक्ट स्वरूप कधी भेटलं, 1937मध्ये. ठीक आहे, मग आता संविधानानुसार जे आहे विधान परिषद विधानसभेची स्थापना तर मग स्पष्ट संविधानानुसार तर जे आहे ते 1 मे 1960ला आहे. मग त्यानुसार जर घेतलं तर 2010 यायला पाहिजे. परंतु 2010 नाही न घेता जे आता याचं उत्तर जे आहे हे देतं का हे देतं. ठीक आहे, दोन्ही उत्तर बरोबर आहे. परंतु क्वेश्चनचं जे फ्रेमिंग आहे ना ते कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्र विधान परिषद आहे. ठीक आहे, महाराष्ट्र, मुंबई प्रांताची विधान परिषद नाही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे 2 पैकी 1 येण्याचे सी येऊ शकतं
ठीक आहे. आणि जे आहे बी किंवा सी येऊ शकतं, बी किंवा सी, परंतु सी देण्याचे चान्सेस काय जास्त आहे. ठीक आहे, सी. कारण की जे आहे 50 वर्ष पूर्ण झाली वगैरे असे उल्लेख काय जास्त आहे. ठीक आहे, 2010पेक्षा. पण महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, महाराष्ट्र हा शब्द येतो ना, त्याच्यामुळे 2010 सुद्धा येण्याचे चान्सेस काय जास्त. म्हणून समोरच्यानी काय असते, बरेच जण काय करतात, क्वेश्चन सेट करताना मनात ठेवतात जुनं ओल्ड काळ आणि शब्द लिहून टाकतात महाराष्ट्र. आता महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राची विधान परिषद, कारण महाराष्ट्राची स्थापनाच 1 मे 1960ला झाली, त्यामुळे महाराष्ट्राची विधान परिषदेची स्थापना काय होणार 1 मे 1960, त्यानुसार 2010 यायला पाहिजे. ठीक आहे, परंतु जे आहे त्यांच्या मनात काय होतं आणि चुकून शब्द महाराष्ट्र आला का, तर मग असे क्वेश्चन ज्यांना रिवाईज कीमध्ये काय होतात, चेंज होऊन जातात. ठीक आहे, हां, ठीक आहे. तर असं जे आहे हा एक काय महत्त्वाचा भाग आहे. तर आता जेव्हा कुठलाही जे आहे एक याच्यामध्ये क्वेश्चन राहिलेला आहे, एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन राहिला का आपला, हां, भारतीय राज्यघटनेच्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार शहरात किती जे आहे नगरपालिका आहे, म्हणजे किती नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. नगरपंचायत ट्रान्झिशनल एरियासाठी, स्मॉल अर्बन एरिया असेल तर परिषद, आणि लार्ज असेल तर महानगरपालिका. ठीक आहे, असं हे 3 मध्ये यायला पाहिजे. त्यानंतर आणखी एक प्रश्न इथं आहे, याच्यामध्ये एक प्रश्न राहिलेला आहे विचारायचा. ठीक आहे, एक प्रश्न जे आहे संघ सरकारने, ठीक आहे, जैन समुदायाच्या देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केलेला आहे, जैन समाजाचा. ठीक आहे, या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे आता अल्पसंख्याकाचा दर्जा, आता अल्पसंख्याक दर्जा वर केंद्र सरकार देते आणि खाली राज्य सरकार, म्हणजे वर राष्ट्रपतींखाली राज्यपाल देत असतात, संसदेला द्या नाही लागत. ठीक आहे, संसद किंवा विधिमंडळ त्यामध्ये नसतं. देशात आता अधिकृत असे 6 अल्पसंख्याक समुदाय, म्हणजे केंद्र सरकारची एक मायनॉरिटी लिस्ट आहे आणि राज्य सरकारची. तर केंद्र सरकारची मायनॉरिटी लिस्ट आहे, तर त्याच्यात किती आहे, 6 धर्मांना काय दिलेला आहे, पण अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. आणि महाराष्ट्राने किती दिलेला आहे, 7 धर्मांना दिलेला आहे, 7. ठीक आहे, म्हणजे 6 तर येतात, पण त्यामध्ये जे आहे 2016मध्ये ना ज्यू धर्माला सुद्धा, ज्यूजला सुद्धा अल्पसंख्याकाचा दर्जा दिला आहे. तर महाराष्ट्र तेव्हा दुसरं राज्य होतं ज्यूला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचं. पहिलं होतं पश्चिम बंगाल, आणि तिसरं आता कोणतं आहे, गुजरात आहे. ठीक आहे, ज्यूज सर्वात जास्त ज्यूज कुठे आहे, महाराष्ट्रात. ठीक आहे, पहिला दर्जा कोण दिला पण अल्पसंख्याकाचा, पश्चिम बंगालने. मग देशात आता अधिकृत असे 6 अल्पसंख्याक समुदाय, म्हणजे बरोबर स्टेटमेंट आहे. अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेनं साध्या बहुमताने घटनादुरुस्ती मंजुरी करणे काय असते, आवश्यक असते. ठीक आहे, त्यानंतर जे आहे भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना 2009 मध्ये झाली. तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना किती झाली, 2006 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, अल्पसंख्याक स्थापना कधी झालेली आहे, 2006 मध्ये. ठीक आहे, आता एखाद्याला अल्पसंख्याक दर्जा द्यायचा असेल तर जे हा काय असतो, भारत सरकारचा निर्णय असतो. ठीक आहे, आणि हा जो दिला जातो तर सेंटर असो का स्टेट असो. ठीक आहे, आता हे कोण, हे जेव्हा दिलं जाते तर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992 यासाठी एक जे आहे ॲक्ट आहे. ठीक आहे, 1992चा. तर त्या 92च्या या ॲक्ट अंतर्गत ज्यानं हा दर्जा दिला जातो, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992. आणि या ॲक्ट अंतर्गत 1993 मध्ये अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोग स्थापन झालेला आहे, त्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, मग याचं उत्तर जे आहे, ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर जे आहे बघा, जैन समुदायाच्या बद्दलचा प्रश्नसंच आहे, अल्पसंख्याक. ठीक आहे, याचं उत्तर असायला पाहिजे ए. ठीक आहे, ए उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, हां, तर क्वेश्चन नंबर जे आहे कशाबद्दलचा, अल्पसंख्याक. कारण की आपण आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 अल्पसंख्याकांसाठी देतो. आणि धर्म भाषा, ठीक आहे, या 2 याच्यावर जेव्हा अल्पसंख्याक दर्जा द्यायचा असेल तर कोणत्या आर्टिकल अंतर्गत देतो, आर्टिकल 30 अंतर्गत. अल्पसंख्याकाची व्याख्या जे आहे कुठं नमूद आहे, आर्टिकल 366 एंट्री नंबर 2. तर हाही एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे हा संविधानाचा एक भाग आहे. तर नेक्स्ट जे आहे आपण अर्थव्यवस्थेचं सुद्धा बघू. ठीक आहे, तर प्रयत्न करा की जे आहे की आता येणाऱ्या सर्वच एक्झाम,
तर झालेले प्रश्न सॉल्व करायचे आणि आज काय करायचं की जो पेपर झालेला आहे त्याचे 100ही क्वेश्चन काय करायचे, रिसर्च करून काय करायचे, त्याच्या आजूबाजूची माहिती काय करायची, पाठ करायची. कारण की याच अनुषंगाने हळूहळू समोरचे पेपर येत असतात. ठीक आहे, ओके. इथे आपण कॉमा घेऊ. बाकीच्या जेवढ्या काही टेस्ट असेल त्या त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, तर त्या लिंक क्लिक करून सुद्धा जे आहे तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हां. तर जे आहे, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.